गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, काल मार्केटमध्ये व्हॉल्यूम्स फार कमी झाले होते, कारण FIIs आणि DIIs म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशन आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन हे सगळे आता ऑलमोस्ट सुट्टीवरती गेलेले आहेत. त्यामुळे व्हॉल्यूम्स कमी जरी असले तरी तुम्ही पाहिलं असेल की व्हॉलॅटिलिटी मात्र जास्त होती, कारण जेव्हा व्हॉल्यूम कमी होतो तेव्हा व्हॉलॅटिलिटी अचानक वाढते. एका नॅरो रेंजमध्येच राहतं मार्केट, परंतु व्हॉलॅटिलिटी वाढते. हे तुम्ही काल एक्सपिरियन्स केलं असेल. तर मग अशा पद्धतीनं मार्केट चालू राहतं. जर आता ग्लोबल क्यूज जर पाहिले तर ग्लोबल क्यूज सपोर्टिव्ह आहेत, परंतु एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे जेव्हा आपला इंडिया विक्स डाऊन होता तेव्हा US विक्स जो आहे तो हायर होता. परंतु आता USचा जो US विक्स आहे तर तो डाऊन झालेला आहे, परंतु आपला हायर झालेला आहे. तर मग याचं महत्त्व काय किंवा याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की आता US मार्केटपेक्षा आपल्याकडे व्हॉलॅटिलिटी जास्त वाढलेली आहे आणि ती येत्या काही काळामध्ये वाढलेलीच राहण्याची शक्यता आहे. कारण आता आपल्याकडे नवीन वर्ष सुरू होत आहे. हे पूर्णपणे निवडणुकांचं वर्ष आहे लोकसभेच्या. त्यामुळे आपल्याकडे व्हॉलॅटिलिटी US मार्केटपेक्षाही खूप जास्त राहणार आहे, हे लक्षात असलं पाहिजे. तर मग आता येऊयात आजच्या मार्केटकडे. तर आजचं मार्केट जर आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की साधारण एक 30-35 पॉईंट गॅप अप ओपनिंग होत आहे. आता याच्या मागचं कारण काय? तर आपल्याकडे राहिलेत आता आजचा दिवस जर सोडला तर 2 ट्रेडिंग सेशन्स आपल्या हातामध्ये राहतात आणि आजचा दिवस पकडून 3. तर मग आता जे निफ्टी फ्युचर्स आहेत तर ते निफ्टी फ्युचर हायर आहेत आणि उद्या म्हणजेच शुक्रवार संपेपर्यंत ते मॅच झाले पाहिजेत स्पॉटला. म्हणजे स्पॉटमध्ये जरी जास्त काही हालचाल झाली नाही तरी निफ्टी फ्युचरमध्ये बरीच हालचाल होऊ शकते आणि त्यांना शुक्रवारी एंड ऑफ द डे मॅच व्हावंच लागेल, 0 व्हावं लागेल. म्हणजे आयदर स्पॉट प्राईजवरती जाईल किंवा मग निफ्टी फ्युचर्स खाली येतील. मग आता दोन्हीपैकी काय घडतंय ते पाहावं लागेल. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर ओपन इंटरेस्ट सेम कालसारखाच आहे, त्याच्यामध्ये फार काही बदल झालेला नाही. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनचं आता पार्टिसिपेशन खूप कमी झाल्यामुळे त्यामुळे काहीही अडचण अशी फार मोठी नाही आहे किंवा मोठा काहीतरी मूव येईल डाऊन साईड किंवा अपसाईडला अशी कुठलीही शक्यता नाही आहे. आणि आता राहिला प्रश्न इन्फोसिस, त्यानंतर रिलायन्स आणि HDFCचा. तर HDFCनं गेल्या 3 वर्षामध्ये खूप अंडर परफॉर्म केलेला आहे. त्यामुळे शक्यता आहे की येत्या वर्षामध्ये HDFC बँक आणि HDFC ग्रुपचे सगळे शेअर्स हे काहीतरी आउट परफॉर्म करू शकतील. कारण निफ्टीला मूव्ह करणारे फार थोडे स्टॉक्स आहेत की ज्यांचं वेटेज खूप जास्त आहे. त्यामध्ये HDFC येतो, त्यानंतर रिलायन्स येतो. रिलायन्सकडे सध्या चांगले दिवस आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यामुळे तुम्ही रिलायन्स पाहू शकता की रिलायन्समध्ये मुवमेंट आता बऱ्यापैकी वाढलेली आहे. याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. आता राहिलं मार्केट समजा शॉर्ट कधी होऊ शकतं किंवा मग डाऊन मूव कधी देऊ शकतं. माझ्या हिशोबाने जोपर्यंत मार्केट 21,000च्या खाली पूर्णपणे क्लोजिंग करून डाऊन मूव देत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये शॉर्ट करण्यामध्ये काही अर्थ नाही, फसले जाऊ शकता. त्यामुळे अपसाईडला मार्केटमध्ये भरपूर सारा चान्स आहे आणि नवीन वर्षामध्ये तर निवडणुकांच्या वर्षामुळे बऱ्याच काही घोषणा होतील आणि त्याचाही बराच फायदा मार्केटला होईल. आता राहिला प्रश्न इन्फोसिसचा. तर इन्फोसिस तुम्ही काल पाहिलं असेल की मार्केटमध्ये एकदमच डाऊन मूव आला इन्फोसिसमध्ये, पण त्यानंतर तो इमिजिएटली रिकवर झाला. कारण मी जसं तुम्हाला काल सांगितलं होतं त्याप्रमाणे एकच कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या हातून गेलं आहे, परंतु ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं असल्यामुळे त्याचं थोडंसं महत्त्व होतं. पण ओव्हरऑल त्यांच्या बिझनेसमध्ये पाहिलं तर फार मोठा फरक पडलेला आहे असं बिलकुल नाही. आणि असं रोज नवनवीन घडामोडी कंपन्यांमध्ये घडत राहतात. काही कॉन्ट्रॅक्ट्स येतात, काही जातात, हे होत राहतं. परंतु इन्फोसिस सारख्या कंपनीच्या बाबतीत असं घडणं थोडंसं लोकांना आश्चर्यकारक वाटतं, हे मात्र खरं. आता रिलायन्स तर एकदम ओकेच आहे. त्यानंतर राहिला इन्फोसिसचा प्रश्न. तर इन्फोसिसमध्ये तुम्हाला जिथे कुठे डीप मिळेल तिथे चांगल्या पद्धतीने बाईंग होऊ शकते आणि इन्फोसिस एक चांगली कंपनी आहे, मार्केट ड्रिव्हन कंपनी आहे. याचा तुम्हाला भविष्यात चांगला फायदा होऊ शकतो. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं मार्केट. कारण ग्लोबल मार्केट तर सपोर्ट करतायत इंडियन मार्केटला. अशी म्हणावी अशी कुठलीही एक वेगळी न्यूज की ज्यानं मार्केटला काही हार्मफुल किंवा मग एकदम अपसाईड मूव्ह येऊ शकतो, डाऊन साईड येऊ शकतो, अशी कुठलीही गोष्ट सध्या तरी मार्केटमध्ये नाही आहे. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. परंतु जी व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये क्रिएट होणार आहे व्हॉल्यूम्स कमी झाल्यामुळे, तर ती व्हॉलॅटिलिटी तुम्ही थोडं
व्यवस्थित हँडल करून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. कारण काल तुम्ही पाहिलं असेल की मार्केट जास्त वरती गेलं नाही, एक 90-100 पॉईंट वरती जाऊन बंद झालं. परंतु तुम्ही जर अप्स आणि डाऊन्स जर पाहिले तर 40-40, 50-50 पॉईंट मार्केट खाली येत होतं आणि तेवढंच वर जात होतं. मग हे का होतं? जर फॉरेन इन्स्टिट्यूशन्स जर पैसे टाकत नाही आहेत, डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन पण पैसे टाकत नाही, तर असं का होतं? तर ज्या ऑर्डरमधल्या गॅप्स असतात ना, त्या मोठ्या प्रमाणात वाढतात आणि त्यामुळे हे घडतं. कारण मोठे पैसे नसल्यामुळे मार्केटमध्ये जे थोडे थोडे पैसे आहेत त्याच्यामध्ये ऑर्डरमध्ये बराच गॅप राहतो आणि त्याच्यामुळे व्हॉलेटिलिटी क्रिएट होते. त्यामुळे या व्हॉलेटिलिटीला थोडंसं ॲब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज जोपर्यंत फॉरेन इन्स्टिट्यूशन पुन्हा येत नाहीत 1 तारखेपासून, तर तोपर्यंत तुम्ही पाहिजे तर ट्रेड अवॉइड करू शकता किंवा मग स्टॉकमध्ये ट्रेड करू शकता, ज्याचा तुम्हाला चांगल्यापैकी फायदा होईल. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.